नमस्कार. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला फार महत्त्व असतं. खास करून हा महिना आपण महादेवांना समर्पित करतो. या महिन्यामध्ये महादेवांची पूजा केली जाते, उपासना केली जाते, व्रत केली जातात. त्यामुळे या श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मी तुम्हाला आपल्या कोकणातील महादेवांची मंदिरं दाखवणार आहे. आज आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि आज आपण पाहणार आहोत संगमेश्वरातील राजवाडी गावातील सोमेश्वर मंदिर. आपल्या कोकणातील मंदिरांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती निसर्गाच्या कुशीत वसलेली असतात. त्यामुळे या सोमेश्वर मंदिरापर्यंत जाण्याची जी पायवाट आहे ती सुद्धा तितकीच निसर्गरम्य आहे. इथे आल्यावर तुम्हाला पाहायला मिळतं ते पूर्वीच्या पद्धतीने बांधकाम केलेलं हे कौलारू मंदिर. मंदिरात प्रवेश केल्या केल्या आपली नजर जाते ते सभा मंडपातील लाकडी कमानींवर केलेल्या कोरीव कामाकडे. तिथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला जाणवतं ते या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला दुमजली गाभारा आहे. माझ्या मते क्वचितच आपल्याला कुठेतरी असं पाहायला मिळेल, कारण इथे हा दगडामध्ये घडवलेला नंदी आहे आणि समोर तुम्हाला दिसेल खालील गाभाऱ्यामध्ये महादेवांची पिंड आहे आणि वरील गाभाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे. असे हे या सोमेश्वर मंदिराला दुमजली गाभारे आहेत. या सोमेश्वर मंदिराच्या अगदी जवळच गरम पाण्याचं कुंड सुद्धा आहे. आम्ही गेलो तेव्हा पाऊस होता, गार वातावरण होतं, तरी सुद्धा या पाण्यातून वाफा येत होत्या. या ठिकाणाचा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू.